नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 25 सरळ व्याज स्वाध्याय 25.1. या स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी सरळ व्याजाचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. काय दिसतंय? कदम सर. बघा, कदम सर हे सूत्र लक्षात ठेवा. आता हे कदम सर काय आहे? क म्हणजे काळ, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल, स म्हणजे सरळ व्याज आणि र म्हणजे रास. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक उदाहरणामध्ये यातलं आपल्याला काय काय दिलेलं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं आणि त्यानंतर काय आपल्याला शोधायचं आहे त्यासमोर आपण प्रश्नचिन्ह लिहिणार. बघा, प्रश्न नंबर 1 आहे, दशादशे 10 दराने रुपये 3000 मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती? बघा, आपलं सूत्र आहे कदम सर. बघा, आपल्याला दशादशे 10 दराने दर दिलेला आहे 10%, रुपये 3000 मुद्दलावर म्हणजे मुद्दल आहे 3000, त्यानंतर 3 वर्षाचं सरळ व्याज म्हणजे काळ दिलेला आहे 3 आणि आपल्याला विचारलंय सरळ व्याज किती. म्हणजे सरळ व्याजासमोर मित्रांनो मी प्रश्नचिन्ह लिहिलंय. र समोर काहीही नाहीये, रचा विचार सोडून द्या. रास आपल्याला विचारलेली नाही. बघ, आता स म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100. बघा, आपलं सूत्रच आहे कदम सर. सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100 म्हणजे काय? क गुणिले द गुणिले म, कदम भागिले 100. मग आता काळ किती आहे? तर मित्रांनो काळ आहे 3 वर्षाचा. 3 गुणिले द, द आहे 10% गुणिले म, मुद्दल आहे 3000 आणि त्यानंतर भागिले 100. विद्यार्थी मित्रांनो, अंश छेद काटाकाटी होते. बघा, या ठिकाणी 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. मग आता 3 गुणिले 10, 3 10 30 आणि गुणिले 30. मग मित्रांनो 30चा वर्ग आहे 900. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. बघा, छेदस्थानी 1 आहे याचा विचार करू नका, कारण की यांचा जर गुणाकार केला तो आला 900. 900 भागिले 1 केलं तर उत्तर 900च येणार आहे. म्हणजे आपल्याला सरळ व्याज मिळालेलं आहे मित्रांनो 900. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 2, रुपये 1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दामदुप्पट होण्यास दशादशे व्याजाचा दर किती? विद्यार्थी मित्रांनो, रुपये 1200 मुद्दलाची. बघा, आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम सर. या ठिकाणी मी लिहून ठेवलंय कदम सर. आता माझं नाव काय कदम सर नाहीये, हे लक्षात असू द्या. मग आपलं सूत्र आहे कदम सर. बघा, क म्हणजे काळ, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल, स म्हणजे सरळ व्याज, र म्हणजे रास. आपल्याला मुद्दल दिलेली आहे 1200, सरळ व्याजाने 10 वर्षात, क म्हणजे काळ दिलेला आहे 10 वर्ष, दाम दुप्पट. मित्रांनो, दाम दुप्पट व्हायची म्हणजे काय? जेवढी मुद्दल आहे तेवढंच सरळ व्याज. म्हणजे काय होणार? म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे दाम दुप्पट, म्हणजे जेवढी मुद्दल तेवढंच सरळ व्याज. दशादशे व्याजाचा दर किती? मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे दर. द समोर प्रश्नचिन्ह लिहितोय, र म्हणजे रास आपल्याला विचारलेली नाहीये. मग आता द चं सूत्र काय? दर कसा शोधायचा? तर स गुणिले 100 भागिले क गुणिले म. आता काय लक्षात ठेवायचं? द इथं दिलंय, मग कदम मधला क गेला द आणि मग गुणिले म, एवढंच लक्षात ठेवायचं. क द म, या ठिकाणी द आहे, क आणि म यांचा गुणाकार करायचा. द चं सूत्र, दर काढण्याचं सूत्र मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता सूत्रामध्ये आपण किमती भरणार. स म्हणजे सरळ व्याज किती आहे? तर मित्रांनो सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला 1200 गुणिले 100 भागिले क, काळ दिलेला आहे 10 गुणिले म, मुद्दल आहे 1200. मित्रांनो अंश छेद काटाकाटी होते. हे 1200 गेले, हे 1200 गेले. मग आता 100 भागिले 10, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. म्हणजे मित्रांनो खाली काय राहिले? 10/1. आता म्हणजे काय? 10%. दर किती आला? 10% आला. म्हणजे बघा, दशादशे व्याजाचा दर किती? तर 10% दराने 1200 मुद्दलाची 10 वर्षात काय होईल? दाम दुप्पट होईल. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10. प्रश्न नंबर 3, नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये दशादशे 8 दराने बँकेत ठेवले, तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. नेहाच्या बाबांनी काय केलं? तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये बँकेत ठेवले, म्हणजे आपल्याला मुद्दल मिळाली 10,000. त्यानंतर दशादशे 8 दराने दर मिळाला 8%. बघा, तिच्या 6व्या वाढदिवसाला किती पैसे मिळतील? तर मित्रांनो पहिल्या वाढदिवसाला पैसे ठेवलेले आहेत आणि 6व्या वाढदिवसापर्यंत म्हणजे दुसरा वाढदिवसापर्यंत 1 वर्ष होणार
असे वर्ष किती होणार मित्रांनो? 6व्या वाढदिवसापर्यंत 5 वर्ष होणार. नेहाच्या बाबांनी 5 वर्षासाठी बँकेत पैसे ठेवलेले आहे. आपल्याला विचारलं एकूण किती रक्कम मिळेल, म्हणजे आपल्याला अगोदर सरळ व्याज काढायचं, त्यानंतर रास सुद्धा काढायची आहे. सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे कदम भागिले 100, क गुणिले द गुणिले म भागिले 100. मित्रांनो प्रत्येक उदाहरणामध्ये एक लक्षात ठेवायचं, कदम सर लिहून घ्यायचं. बघा मी अगोदरच्या उदाहरणामध्ये हे तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे कदम सर. मग आता कदम भागिले 100. मग आता क म्हणजे काळ किती दिलेला आहे, तर काळ आहे 5 वर्ष गुणिले दर आहे 8% गुणिले मुद्दल आहे 10,000 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता 5 8 40 आणि 40 गुणिले 100. तर मित्रांनो हा गुणाकार किती होणार, तर 40 लिहून घेतले, 100वरचे 2 शून्य, म्हणजे आपल्याला सरळ व्याज मिळालं मित्रांनो 4000. म्हणजे नेहाच्या आता रास काढण्याचं सूत्र काय, तर रास बघा, रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. नेहाच्या बाबांनी बँकेमध्ये 10,000 रुपये ठेवले, 5 वर्षाचं त्यांना सरळ व्याज मिळालं 4000, म्हणजे 10 आणि 4 झाले 14,000. नेहाच्या बाबांना एकूण किती पैसे मिळणार, तर 14,000 रुपये रक्कम मिळेल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 4, रुपये 4000 हे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्षे बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. मित्रांनो रुपये 4000 मुद्दल दिलेली आहे आपल्याला 4000, 10% दराने दर दिलेला आहे 10%, सरळ व्याजाने किती वर्षे बँकेत ठेवली असता, म्हणजे आपल्याला काळ शोधायचा आहे. मित्रांनो ही रक्कम 4000 ही रक्कम आपण बँकेमध्ये किती दिवस ठेवायची, 10% दरानं किती दिवस ठेवायची, म्हणजे आपल्याला मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट. मुद्दल आहे 4000, मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे सरळ व्याज सुद्धा किती असणार मित्रांनो 4000. जेवढी मुद्दल तेवढंच सरळ व्याज, म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट रक्कम आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो काळ, किती वर्षासाठी आपण हे पैसे बँकेत ठेवणार. कचं सूत्र आहे बघा, ज्या वेळेला कदम क द आणि म यातलं एखादं सूत्र आपल्याला शोधायचं असतं, एखादी किंमत शोधायची असते, त्यावेळेला वर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या सूत्रामध्ये स गुणिले 100 लिहून घ्यायचं. त्यानंतर खाली छेदस्थानी काय लिहिणार, क इथं घेतला मग द आणि म घ्यायचा, इथं द घेतला क आणि म घेणार, इथं म घेतला मग क आणि द घेणार. त्या पद्धतीनं आता या सूत्रामध्ये आपण किमती भरणार. सरळ व्याज आहे 4000, त्यानंतर गुणिले 100 भागिले दर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 10 आणि गुणिले म म्हणजे मुद्दल, मुद्दल आहे 4000. मित्रांनो अंशछेद काटाकाटी हे 4000 गेले, हे 4000 गेले, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आपलं उत्तर आलेलं आहे 10. काळ आहे 10. 10 वर्षासाठी मित्रांनो आपल्याला हे पैसे बँकेत ठेवावे लागतील, म्हणजे आपल्याला मिळणारी रक्कम ही मुद्दलाच्या दुप्पट असेल. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10. प्रश्न नंबर 5, हरजीत सिंगने बँकेतून रुपये 20,000 दशादशे 7 दराने 3 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतले, तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल. मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे सरळ व्याज. आता हे सगळं करण्याच्या अगोदर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कदम सर असं लिहून घेणार. कदम सर लिहून घेतलं, मग आपल्याला काय दिले 20,000 रुपये ही आहे मुद्दल, त्यानंतर दशादशे दर साल दर शेकडा 7% दरानं, म्हणजे दर आहे 7%, 3 वर्षांसाठी काळ आहे 3 वर्ष. आपल्याला शोधायचं सरळ व्याज. सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100, क गुणिले द गुणिले म भागिले 100. काळ आहे 3 वर्ष, दर आहे 7% गुणिले मुद्दल आहे 20,000 आणि भागिले मित्रांनो 100. अंशछेद काटाकाटी 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता 3 7 21 आणि गुणिले 200. मित्रांनो हा फक्त गुणाकार करायचा आहे. 21 0 0 21 0 0 आणि 21 दुणे 42. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. सरळ व्याज आहे 4200, म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुपये 4200. प्रश्न नंबर 6, 1 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याजदर दशादशे किती झाला. मित्रांनो हा प्रश्न थोडा वेगळा आहे. 1 रुपयाचं 1 महिन्याचं व्याज आहे 1 पैसा. मित्रांनो 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 1 रुपयाचं 1 महिन्याचं व्याज आहे 1 पैसा. प्रत्येक महिन्याला 1 पैसा आपल्याला व्याज द्यावं लागतं, म्हणजे 12 महिन्याचे झाले 12 पैसे. म्हणजे मित्रांनो हा व्याजदर
दर साल दर शेकडा किती झाला तर 12%. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न नंबर 7. एका माणसाने 2 वर्षांकरिता दशादशे 8 दराने रुपये 4000 उसने घेतले. 2 वर्षांनंतर परतफेड करताना त्याने रुपये 4000 व एक टेबल दिले तर टेबलाची किंमत किती असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. कदम सर लिहून घ्या. आपल्याला प्रश्नामध्ये काय काय दिले. 2 वर्षांकरता काळ आहे 2 वर्ष, दशादशे 8 दराने दर दिला 8%, त्यानंतर 4000 रुपये उसने घेतले म्हणजे मुद्दल मिळाली आपल्याला 4000. तर मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे सरळ व्याज आणि त्यानंतर रास सुद्धा शोधायची आहे. मग बघूयात आपण सरळ व्याज कसं काढणार. सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100. क म्हणजे या ठिकाणी काळ, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल भागिले 100. आता आपण सूत्रामध्ये किमती लिहून घेऊया. 2 गुणिले 8 गुणिले 4000 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 2 शून्य गेले 2 शून्य गेले. 8 दुणे 16 आणि गुणिले 40. तर मित्रांनो या ठिकाणी 16 शून्य शून्य आणि 16 चोक 64 म्हणजे मित्रांनो 640 आपल्याला मिळालं सरळ व्याज. सरळ व्याज आहे 640. बघा आता आपल्याला रास काढायची आहे. रास काढण्याचं सूत्र काय आहे. रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. तर आपली मुद्दल आहे 4000 आणि अधिक सरळ व्याज मिळालं आपल्याला 640. यांची जर मित्रांनो आपण बेरीज केली तर किती होणार 4640. तर मित्रांनो प्रश्नामध्ये काय सांगितलंय आपल्याला. हे पैसे परत करताना त्या व्यक्तीनं काय केलं 4000 रुपये दिले आणि मग आता 4640 द्यायचे होते. त्याने काय केले 4000 रुपये दिले. म्हणजे थोडक्यात काय आहे तर 4000 ही मुद्दलाची रक्कम आहे. 4000 दिले म्हणजे खाली किती राहतात तर मित्रांनो खाली राहतात 640. 640 ही काय आहे त्या टेबलाची किंमत. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुपये 640. प्रश्न नंबर 8. स्वरदाने दशादशे 8 दराने एका बँकेत रुपये 25,000 6 वर्षांसाठी ठेवले तर 6 वर्षांनंतर तिला किती व्याज मिळेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. स्वरदाने दशादशे दर साल दर शेकडा 8 दराने दर आहे 8%, एका बँकेत 25,000 रुपये मुद्दल आहे 25,000, 6 वर्षांसाठी काळ आहे 6 वर्षांचा. मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे सरळ व्याज. सरळ व्याजासमोर मी लिहिलेलं आहे प्रश्नचिन्ह. आपल्याला शोधायचं आहे सरळ व्याज. सरळ व्याज शोधण्याचं सूत्र आहे कदम भागिले 100 आणि आपलं पूर्ण सरळ व्याज या टॉपिकची टॅगलाईन आहे कदम सर. बघा कदम भागिले 100. काळ दिलेला आहे 6, दर आहे 8, मुद्दल आहे 25,000 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 2 शून्य गेले 2 शून्य गेले. आता 6 8 48 गुणिले 250 म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळेल आपलं उत्तर 250 गुणिले 48. 8 शून्य शून्य 8 45 हातचे आले 4 8 दुणे 16 आणि 4 20 दशकाचा 0 4 0 0 4 25 हातचे आले 2 4 दुणे 8 आणि 2 10 होईल बेरीज 0 0 0 2 1 12,000. मित्रांनो 12,000 हे आपल्याला मिळालेलं आहे सरळ व्याज. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुपये 12,000. प्रश्न नंबर 9. संजीवने काही रक्कम दशादशे 5 दराने 3 वर्षे बँकेत ठेवली. 3 वर्षांनंतर त्याला रुपये 1500 सरळ व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. संजीवने काय केले काही रक्कम म्हणजे आपल्याला मुद्दल या ठिकाणी शोधायची आहे. दशादशे 5 दराने दर आहे 5%, 3 वर्षांसाठी ठेवली म्हणजे काळ आहे 3 वर्ष. 3 वर्षानंतर त्याला सरळ व्याज मिळालेलं आहे 1500. तर आपल्याला शोधायचं आहे त्याने किती रक्कम बँकेत ठेवली. तर मित्रांनो आपल्याला मुद्दल शोधायचे आहे. मुद्दलाचं सूत्र आहे स गुणिले 100. बघा कदम क द किंवा म यातलं कोणतीही किंमत आपल्याला शोधायची असेल तर बघा या सूत्रामध्ये अगोदर वर लिहिणार आपण स गुणिले 100 आणि खाली आता कदम मधला म गेला मग क आणि द यांचा गुणाकार करायचा. बघा आता म च्या सूत्रामध्ये आपण किंमत या ठिकाणी लिहिणार आहोत
सरळ व्याज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 1500 गुणिले 100 भागिले क गुणिले द म्हणजे 3 गुणिले 5. बघा आता 1500 गुणिले आपण 100 यांचा जर गुणाकार केला तर 1500 लिहून घ्या, 100वरचे 2 शून्य द्या म्हणजे झाले 1,50,000 आणि 3 5 15. मित्रांनो बघा आता 1,50,000 भागिले 15 आपण करणार तर बघा 15 1 15 15 0 0 15 0 0 15 0 0 आणि 15 0 0 हा भागाकार केला तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 10,000. म्हणजे आपली मुद्दलाची रक्कम आहे 10,000. तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली होती तर त्याने 10,000 रुपये बँकेत ठेवले होते. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुपये 10,000. प्रश्न नंबर 10. दीपने 2,000 रुपये 4 वर्षांसाठी दशादशे 8 दराने ठेवले व परीने 4,000 रुपये 4 वर्षांसाठी दशादशे 4 दराने ठेवले तर 4 वर्षांनंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. कदम सर लिहून घ्या. प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिले. दीपने पैसे बँकेत ठेवले आणि परीने सुद्धा पैसे बँकेत ठेवलेले आहे. बघा दीपने 4 वर्षांसाठी ठेवलेले आहे, परीने 4 वर्षांसाठी. दीपने 8% दराने बँकेत ठेवले, परीने 4% दरानं. दीपने 2,000 रुपये मुद्दल ठेवलेली आहे, परीने 4,000 रुपये मुद्दल ठेवलेली आहे. तर मित्रांनो दोघांना जे मिळणारं सरळ व्याज आहे ते सरळ व्याज कसं आहे, किती सरळ व्याज मिळते ते आपल्याला शोधायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला शोधायचं आहे सरळ व्याज. मग आता आपण 1 नंबरला दीपचा विचार करू. दीपला जे सरळ व्याज मिळणार आहे तर मित्रांनो सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100. डायरेक्ट आपण किमती घेऊयात. 4 गुणिले 8 गुणिले 2,000 बघा भागिले 100. अंशछेद काटाकाटी 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. मग आता 4 8 32 32 गुणिले करायचं आहे मित्रांनो आपल्याला 20 20 2 40 हातचे आले 4 20 त्रिक 60 आणि 4 मित्रांनो 64. म्हणजे दीपला जे सरळ व्याज मिळालेलं आहे ते 640 आहे. आता त्यानंतर 2 नंबरला आहे परीला किती सरळ व्याज मिळते बघूयात आपण. सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100. आता क म्हणजे काळ आहे 4 वर्ष, त्यानंतर गुणिले 4 वर्षांसाठी ठेवलेले आहे तर 4,000 रुपये बँकेत ठेवलेले आहे भागिले 100. अंशछेद काटाकाटी 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 4 चोक 16 आणि 16 गुणिले 40 हा जर आपण मित्रांनो गुणाकार केला 16 शून्य शून्य आणि 16 चोक 64. म्हणजे मित्रांनो परीला सुद्धा 640 एवढं सरळ व्याज किंवा व्याज मिळालेलं आहे. दीपला सुद्धा 640 व्याज मिळालं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोघांना समान. आपला प्रश्न होता 4 वर्षांनंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय असेल तर दोघांना मिळणारी रक्कम ही समान आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 11. दशादशे 4 दराने 5,000 रुपयांचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. सोपा प्रश्न आहे. कदम सर लिहून घ्या. प्रश्नामध्ये आपल्याला दिले दशादशे 4 दराने दर आहे 4%, 5,000 रुपयांचे मुद्दल आहे 5,000 रुपयांचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट. सरळ व्याज काय झालं पाहिजे मुद्दलाच्या दुप्पट. मुद्दल दिलेले आहे 5,000 म्हणजे सरळ व्याज आहे दुप्पट म्हणजे 10,000. दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे काळ. किती वर्षे लागतील. कचं सूत्र आहे ज्या वेळेला कदम क द किंवा म यातलं कुठलीही आपल्याला किंमत काढायची असेल त्यावेळेला आपण क लिहिला. प्रत्येक या सूत्रामध्ये अंशस्थानी स गुणिले 100 लिहिणार. मग आता कदम मधला क गेला मग द गुणिले म. आपण सूत्रामध्ये किंमत भरूया मित्रांनो. आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे 10,000 गुणिले 100 भागिले द गुणिले म. दर दिलेला आहे 4 आणि मुद्दल दिलेले आहे 5,000. मित्रांनो अंशछेद काटाकाटी 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, पुन्हा 1 1 शून्य गेला. आता या ठिकाणी आहे 1,000 गुणिले 1 म्हणजे अंशस्थानी आहे 1,000 भागिले 4 पंचे 20, 20 पंचे 100 आणि 20 शून्य शून्य म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 50. क म्हणजे काळ. तर किती वर्षे लागतील 50 वर्षे लागतील. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50. प्रश्न नंबर 12.
राहुलने रुपये 15,000 3 वर्षांसाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला रुपये 4,500 व्याज दिले, तर व्याजाचा दर दशादशे किती असेल? मित्रांनो, व्याजाचा दर आपल्याला शोधायचा आहे. प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे 15,000 रुपये आहे, मुद्दल 3 वर्षांसाठी, काळ आहे 3 वर्ष, सरळ व्याज सुद्धा दिलेलं आहे, सरळ व्याज आहे 4,500. आपल्याला शोधायचं आहे दर किती आहे, व्याजाचा दर किती आहे. द काढण्याचं सूत्र आहे स गुणिले 100 भागिले, आता कदम मधला द गेला, क द आणि म म्हणजे क गुणिले मग सूत्रामध्ये आपण किमती भरणार. सरळ व्याज दिलेलं आहे 4,500 गुणिले 100, त्यानंतर भागिले क गुणिले म. आता क म्हणजे काळ आहे 3 वर्ष आणि गुणिले मुद्दल आहे 15,000. मित्रांनो, या ठिकाणी अंश आणि छेद काटाकाटी 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, पुन्हा 1 1 0 गेला. मग आता 450 गुणिले 1 केलं तर किती येणार? 450 आणि भागिले 15 गुणिले 3 म्हणजे 15 त्रिक 45. आता हा भागाकार जर केला तर मित्रांनो 45 1 45 आणि 45 0 0. आपलं उत्तर आलेलं आहे 10. व्याजाचा दर आहे 10%. तर व्याजाचा दर दशादशी 10% असेल, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10%. प्रश्न नंबर 13. रुपये 500 मुद्दलाचे दशादशे 8 दराने 3 वर्षांचे सरळ व्याज किती? सोपा प्रश्न आहे, कदम सर लिहून घ्या. प्रश्नामध्ये आपल्याला दिले रुपये 500 मुद्दलाचे, मुद्दल आहे 500, दशादशे 8 दराने, दर आहे 8%, 3 वर्ष, काळ आहे 3 वर्ष. आपल्याला विचारले सरळ व्याज किती? सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100, क गुणिले द गुणिले म भागिले 100 म्हणजे 3 गुणिले 8 गुणिले 500 आणि भागिले 100. अंश छेद काटाकाटी होते, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 1 गेला, 1 0 गेला. मग आता 3 8 24 आणि 24 पंचे मित्रांनो 120 आलेलं आहे आपलं सरळ व्याज. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 120. प्रश्न नंबर 14. रोहितला दशादशे 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षांचे सरळ व्याज रुपये 2,520 मिळाले, तर मुद्दल किती? सोपा प्रश्न आहे, कदम सर लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज या प्रकरणामध्ये आपली टॅग लाईन आहे कदम सर. क म्हणजे काळ, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल, स म्हणजे सरळ व्याज आणि र म्हणजे रास. बघा 14व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, तर दशादशे 7 दराने, दर आहे 7%, 3 वर्षांचे म्हणजे काळ दिलेला आहे 3 वर्ष, सरळ व्याज दिलंय मित्रांनो आपल्याला 2,520. तर मुद्दल किती म्हणजे आपल्याला म शोधायचं आहे, रास, रचा विचार करू नका. आता मचं सूत्र आहे स गुणिले 100 भागिले, आता मित्रांनो कदम मधला क, त्यानंतर गुणिले द आणि नंतर या ठिकाणी म म्हणजे भागिले क गुणिले द. आता सूत्रामध्ये आपण किंमत ठेवूया. सरळ व्याज आहे 2,520 गुणिले 100 भागिले क, क म्हणजे काळ दिलेला आहे 3 आणि दर आहे 7. बघा आता 2,520 गुणिले 100 गुणाकार अतिशय सोपा आहे. 2,520 लिहून घ्या, 100वरचे 2 शून्य द्या, 2,52,000 आला गुणाकार आणि 3 7 21. मित्रांनो 2,52,000 भागिले 21 हा भागाकार मित्रांनो मी तुम्हाला आडव्या पद्धतीनं जमत नसेल तर उभी सोपी पद्धत सांगतो. बघा 2,52,000 स्टेप वाढतील पण तुम्हाला व्यवस्थित समजेल. 21 1 21, 25 मधून 21 गेले, बाकी उरली 4, वरून घेतले 2, आता झाले 42. 21 दुणे 42, 42 मधून 42 गेले, बाकी उरली 0. आणि मित्रांनो कोणत्याही संख्येने जर शून्याला भाग दिला तर भागाकार 0 येतो. म्हणजे आता 21 0 0, 21 0 0, 21 0 0. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 12,000. म्हणजेच आपल्याला मुद्दलाची रक्कम मिळाली 12,000. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12,000. प्रश्न नंबर 15. ऋतुजाने प्रणवला दशादशे 8 दराने रुपये 2,500 6 महिन्यांसाठी सरळ व्याजाने दिले, तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज देईल? प्रश्न अतिशय सोपा आहे. कदम सर लिहून घ्या. प्रश्नामध्ये आपल्याला दिले दशादशे 8 दराने, दर आहे 8%, 2,500 रुपये दिले म्हणजे मुद्दलाची रक्कम आहे 2,500. 6 महिन्यांचं सरळ व्याज
मित्रांनो 6 महिने आपल्याला काळ दिलेला आहे, तर 6 महिन्यांचं किती व्याज मित्रांनो प्रणवला ऋतुजाला द्यावं लागेल, म्हणजे आपल्याला स शोधायचं आहे. स म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याजाचं सूत्र आहे कदम भागिले 100 क गुणिले द गुणिले म भागिले 100. आता काळ मित्रांनो किती दिलाय 6 महिने. 6 महिन्यांसाठी पैसे दिलेले आहे, पण सरळ व्याज काढताना मित्रांनो आपण एका वर्षाचं सरळ व्याज काढू. आपण सरळ व्याज शोधतोय, जेवढं सरळ व्याज आता एका वर्षाचं मिळेल त्याच्या अर्ध करू, म्हणजे 6 महिन्यांचं सरळ व्याज मिळेल. म्हणजे काळ घेताना मित्रांनो 1 वर्ष घेतो. दर आहे 8%, मुद्दलाची रक्कम आहे 2500 आणि भागिले 100 अंश छेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला. आता 1 8 8 किंवा 8 1 8 गुणिले 25 मित्रांनो 25 8 होता 200. 200 हे सरळ व्याज एका वर्षाचं आहे, म्हणजे 6 महिन्यांचं किती असेल तर मित्रांनो 6 महिन्यांचं सरळ व्याज असेल 100 रुपये. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुपये 100. प्रश्न नंबर 16. दशादशे काही दराने रुपये 5000 चे 3 वर्षांचे सरळ व्याज रुपये 1350 होते, तर व्याजाचा दर किती. मित्रांनो या 16व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिले त्यासाठी कदम सर असं लिहून घ्या. काय दिले प्रश्नामध्ये, दशादशे काही दराने रुपये 5000 आहे मुद्दल, 3 वर्षांचे 3 वर्ष म्हणजे काळ दिला 3 वर्ष, सरळ व्याज दिले 1350. स म्हणजे सरळ व्याज 1350 आहे, तर व्याजाचा दर किती मित्रांनो आपल्याला शोधायचा आहे. द काढण्याचं सूत्र आहे, द म्हणजे दर शोधण्याचं सूत्र आहे सरळ व्याज गुणिले 100 भागिले काळ गुणिले मुद्दल. विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय 25.1 स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे आणि या 16व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरळ व्याज हा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये आपली टॅगलाईन आहे कदम सर. कदम सर हे लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहजपणे शोधू शकता. आता कदम सर म्हणजे कोण, तर कदम सर मी नाहीये हे लक्षात पुन्हा एकदा घ्या. तुम्हाला कदम सर हे आपलं सूत्र कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या शेजारी कोणी असेल एखादा मित्र तर त्याला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.